नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात पुण्यातील रिअल इस्टेट संदर्भातली महत्त्वाची बातमी. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारामध्ये यंदा गेल्या 8 वर्षातील उच्चांक नोंदवण्यात आलाय. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, 2 रिंग रोड, IT चा विस्तार, उद्योग आणि रोजगारामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात रिअल इस्टेटमध्ये तेजी पाहायला मिळते. चालू आर्थिक वर्षात 2,65,680 दस्तांची नोंदणी झाली आहे. या मालमत्ता व्यवहारातून 8,500 कोटी रुपयांचा महसूल महाराष्ट्र सरकारला मिळाला आहे. पुण्यातील कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेण्याचे व्यवहार या वर्षात 70 लाख चौरस फुटांवर जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था CBRE इंडियाने दिला आहे. सध्या कार्यालयीन जागेच्या बाजारपेठेत पुण्याचा भारतात 6वा क्रमांक आहे. औंध, बाणेर आणि विमाननगर या परिसरात कार्यालयीन जागेला मोठी मागणी आहे. आता बातमी रामदेव बाबांसंदर्भातली. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी पतंजली आयुर्वेदने सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आहे. पतंजलीच्या जाहिरातीतून आधुनिक वैद्यक शास्त्रावर टीका करण्यात आली होती. या जाहिरातीनंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात बाबा रामदेव आणि MD आचार्य बालकृष्ण यांना नोटीस बजावली होती. नोटीसला उत्तर न दिल्याने न्यायालयाचा अपमान प्रकरणी बाबा रामदेव आणि MD आचार्य बालकृष्ण यांना व्यक्तिशः न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आचार्य बालकृष्ण न्यायालयात हजर झाले आणि शपथपत्र सादर करत न्यायालयाची माफी मागितली. भारतातल्या श्रीमंत नागरिकांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात दिवसेंदिवस हिस्सा वाढत चाललाय. सध्या गेल्या 100 वर्षात वाढला नाही तेवढा वाटा श्रीमंत नागरिकांचा एकूण उत्पन्नात वाढला आहे. भारतातल्या 1% श्रीमंत नागरिकांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात आता 23% वाटा आहे. तर समाजातील 50% नागरिकांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात केवळ 15% वाटा आहे. असा निष्कर्ष वर्ल्ड इनइक्वॅलिटी स्टडी या संस्थेच्या अभ्यासातून पुढे आलाय. संपत्तीच्या बाबतीतही श्रीमंत आणि गरिबांमध्ये दिवसेंदिवस दरी वाढतच चालली आहे. 1% टॉप नागरिकांकडे देशातील 39.5% संपत्ती एकवटली आहे, तर 50% नागरिकांकडे केवळ 6.5% इतकीच संपत्ती आहे. तसेच श्रीमंत नागरिक त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत खूप कमी कर देतात, अशी माहितीही मिळाली आहे. संपत्तीचे एकाच घटकांकडे केंद्रीकरण झाल्यास देशातील लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या संस्थांवर प्रभाव पाडून कमजोर करण्याचा धोकाही असतो, असा इशाराही या अभ्यासातून देण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक आनंदी देशांमध्ये फिनलँडने सलग 7व्यांदा अव्वल स्थान मिळवलं आहे. नॉर्डिक देशांनी नेहमीप्रमाणे पहिल्या 10 उत्साही देशांमध्ये स्थान मिळवलंय. फिनलँडनंतर डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन या देशांचा क्रमांक लागला आहे. भारताने मागील वर्षाप्रमाणे 126वा क्रमांक कायम ठेवला आहे. दुसरीकडे 2020 मध्ये तालिबानने ताब्यात घेतलेला अफगाणिस्तान या यादीमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजे 143व्या स्थानी आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सोन्यासारखा दर मिळतोय. बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीला 61,000 रुपयांचा दर मिळालाय. बाजार समिती स्थापन झाल्यापासून हळदीला पहिल्यांदाच एवढा दर मिळालाय. सौद्यात हळदीच्या दर्जानुसार किमान 15,900 तर सरासरी 38,450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कमी पाऊस आणि गेल्या वर्षीचा साठा कमी असल्याने हळदीचे दर यंदा चांगलेच वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकन फेडरल बँकेने सध्या व्याजदर स्थिर ठेवले असले तरीही या वर्षात पुढे व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याने जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याच्या मागणीत खूप मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात प्रतितोळा 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. जळगावमध्ये सोन्याचे दर 66,700 रुपयांवर पोहोचलेत. चांदीच्या दरातही किलो मागे 600 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबण्याची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.